नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आपल्याकडे एक म्हण आहे, दूध जर पोळलं तर माणूस ताक देखील फुंकून पितो. लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे नीट लक्ष दिलं नाही, या कारणास्तव केंद्र सरकारला फटका बसला. आता विधानसभा निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ताक फुंकून प्यायचं सरकारने ठरवलेलं दिसतंय. याचं कारण असं आहे की आजच केंद्र सरकारने आजच्या तारखेपासून खाद्यतेलावर 20% आयात शुल्क आकारलं आहे. देर आहे दुरुस्त आहे. आता याच्यामुळे होणार आहे काय, 300 रुपये सोयाबीनच्या भावामध्ये फरक पडणार आहे. 300 रुपये भाव प्रति क्विंटल वाढेल. साधारणपणे 4500 4600 वगैरे भाव बाजारपेठेमध्ये आहे. आणि या 300 रुपये जर वाढ झाली तर हमी भावाचा भाव आत्ताच मिळणार आहे. ब्राझीलमध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. ते जर घडलं तर आणखीन भाव वाढू शकतात, कारण हे सगळं आंतरराष्ट्रीय मार्केट आहे, केवळ आपल्या देशाच्या उत्पादनावर अवलंबून नाही आहे. दुसरा भाग असा आहे, केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीसाठी अनेक बाबी उपलब्ध केल्या आहेत. खास करून धान्यापासून थेट इथेनॉल म्हणजे मकाचा वापर होतोय. पुढे कदाचित मकांचे पेरा वाढेल, कारण मग शेतकरी ऊसापेक्षा याला प्राधान्य देऊ शकतो. 70 दिवसाचं पीक आहे आणि त्यातून कदाचित सोयाबीनचं पण क्षेत्र यात कमी होऊ शकतं, कारण तिकडे पैसे मिळतील ते लोक घेणार. खास करून मराठवाड्यामध्ये जालना आहे, संभाजीनगर आहे, या भागामध्ये मका उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. आणखीन तिकडे वाढू शकतं किंवा अन्य क्षेत्रातले लोक देखील ते उत्पादन घेऊ शकतात. मुद्दा काय की याच्यामुळे सोयाबीनचे भाव वाढू शकतील. काय झालंय, शिवराजसिंह चव्हाण जेव्हा केंद्रात कृषी मंत्री झाले तेव्हाच लोकांच्या अपेक्षा वाढत होत्या आणि मध्य प्रदेशमध्ये 6000 रुपये भाव मिळाला पाहिजे म्हणून शेतकरी तिकडे रस्त्यावर उतरलेत. रविकांत तुपकर सिंदखेड राजामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं तर 8000 भाव मिळाला पाहिजे. अशा मागण्या तर चालू आहेत. सरकारने आत्ता पहिलं जे पाऊल उचललंय, जवळपास 2-2.5 वर्षानंतर आयात शुल्कामध्ये वाढ करण्यात आली. नाही तर 0%च आयात शुल्क होता आणि त्याच्यामुळे सोयाबीनचे भाव पडलेले होते आणि जगभरातून इकडे सोयाबीनचं तेल म्हणजे डंप झालेलं होतं. आता यामुळे कदाचित देशांतर्गत शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव वाढून मिळेल. अर्थात लगेच 4892 रुपयावरती शेतकरी समाधानी होतील असं नाही. शेतकऱ्यांच्या अपेक्षा 6000 आहेत आणि त्या काही वावग्या नाही आहेत, कारण भांडवली खर्च जो आहे ना तो प्रचंड वाढला आहे. सोयाबीनची बॅग काढणीचं भाव आत्ता प्रति पिशवी 5200 ते 5500 रुपयाची मागणी होते मजुरांकडून आणि अगदी आता 8 दिवसामध्ये सोयाबीन काढणीला येणार आहे. त्यानंतर एकूण काढलेलं सोयाबीन पुन्हा जेव्हा भरडायचं आहे, मशीनमध्ये हे करायचं आहे, त्याचे मागच्या वर्षी एका कट्ट्याला दर होते 130 रुपये. आता हे दर 200 रुपयापर्यंत जात आहेत, म्हणजे त्यात 70 रुपये वाढ. मागच्या वर्षी 4200 रुपये काढणीचा दर होता, त्यात 1000 रुपये भाव वाढतो आहे. म्हणजे हे पैसे वाढतच आहेत ना. हे सगळं महागाई ही वाढती आहे, म्हणजे भांडवली खर्च वाढतो आहे आणि त्यामुळं किमान आत्ता एक 300-400 रुपये जरी प्रति क्विंटल भाव वाढला तर शेतकऱ्यांमध्ये जो एकूण प्रचंड नाराजी होते भावाच्या बद्दल ती काही अंशी कमी होणार आहे. दुसरं काय की केंद्र सरकारनं घोषणा केली होती. कधी घोषणा केली होती, त्याच्या 8 दिवस अगोदर लातूरच्या कीर्ती उद्योग समूहाने देशात पहिल्यांदा आम्ही नवीन येणारं सोयाबीन हमी भावाने खरेदी करू अशी हमी दिलेली होती. त्याच्यानंतर केंद्र सरकारने हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आता ड्युटी वाढवली. म्हणजे आता केंद्र सरकारला अशा पद्धतीचे
हमी भावाने खरेदी केंद्र सुरू करण्याची गरजच पडणार नाही, कारण बाजारपेठेमध्येच हमी भावा इतका भाव मिळू शकेल. आता धरसोड वृत्ती केली नाही, आणखीन समजा जर 10-5% जर ड्युटी वाढवली तर अडचण येणार नाही. कदाचित केंद्र सरकार आणखी निर्णय बदलू शकतं, म्हणजे ड्युटी वाढवू शकतं. आता ही स्थिती कशी होईल, त्याची गरज पडेल का? 5,000पेक्षा अधिक भाव जर शेतकऱ्याला मिळाला तर शेतकरी हे काही प्रमाणामध्ये समाधानी होतील. आत्ताचा निर्णय जो केंद्र सरकारने घेतलेला आहे तो नक्कीच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.